मी तिथे गेल्यावर जी गोष्ट मला कळली ना, ती गोष्ट मला कळणं गरजेचं होतं. आबा मी तुम्हाला तेच विचारतोय, तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? अरे हे दादासाहेब असे अचानक आले, मला यातच काहीतरी काळबेरं वाटलं. पण का असं का वाटतंय तुम्हाला? अरे ज्याला आपण दादासाहेब म्हणतोय तो खरंच दादासाहेब आहे का, ह्यावरच मला शंका आहे. आणि याच गोष्टीची मला खातरजमा करायची होती, म्हणून मी दुपारी बंगल्यावर गेलो. पण दादा समोर नाही आला. त्यानं अजितला पाठवला. तो मागे थांबला होता. आणि जेव्हा आपण आता पुन्हा गेलो बंगल्यावरती, तेव्हा दादा माझ्या समोर उभा होता. त्याच्याकडे बघताच माझी शंका पक्की झाली. त्या भिकारड्या राणीनं आम्हाला दगड मारला, आम्हाला, या दादासाहेबाला. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला पाहिजे. कळलं का रे पोरांनो? दादासाहेब, तुम्ही काही काळजी नका करू. मी काय म्हणते, झालं गेलं विसरून जा ना. बस. आम्ही काय करायचं हे तुम्ही नाही सांगायचं. तुमचं काम काय माहितीये ना? आम्हाला काय पाहिजे नको ते बघायचं, तेवढंच करायचं. जा बघा जेवणाचं काय करायचंय नाही करायचंय. ए सुनबाई, हा, जेवायला काय केलंय? अरे देवा, मी तर यांच्यासाठी फक्त स्टार्टरच बनवलंय. जेवायला काहीच नाही बनवलंय. भाजी चपाती केली. आता काय रोज भाजी चपातीच खायला घालणार का काय? सुनबाई एवढा चांगला चकना केला, मग तसं स्वयंपाकाचं नको आहे करायला का? ते बी सांगायलाच पाहिजे आम्ही. नाही ते मी मला हे असलं काही नका करू. अजित, जा बापासाठी चांगला कोंबडा कापून आण, गावरान. आज सणसणीत बेत झाला पाहिजेत. सुनबाई, त्या दिवशी तुमच्या काय आळूच्या वड्याच्या काय खतरनाक केल्या होत्या, तशाच तुमच्या हातचं मटण बी करून घाला की चांगलं झणझणीत. हत्ता, मग कधी मी मेल्यावर माझ्या शरीरावर ठेवणारच का काय? हा, जा निघा. दादासाहेब, मला जमणार नाही. पण आबा कशावरून? अरे माझा भाऊ आहे तो.